नमस्कार, मी तृप्ती पालकर. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक महत्त्वाची बातमी आहे. पुरंदर विमानतळावरती जमीन अधिग्रहण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. भूसंपादनाचा दर देखील निश्चित करण्यात आलेला आहे. दर निश्चिती करताना परिसरातील प्रत्यक्ष खरेदी विक्री व्यवहारांचा आधार घेतला गेला आहे. जमिनी व्यतिरिक्त विहिरी, बोरवेल, घरं, शेड, झाडं अशा घटकांचं स्वतंत्र मूल्यांकन करून त्यावरती दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे. आंबा, चिंच, सीताफळ यासारख्या फळझाडांसाठीही बाजारभावाच्या दुप्पट रक्कम दिली जाणार आहे. पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहण शेवटच्या टप्प्यामध्ये आलंय. भूसंपादनाचा दर देखील निश्चित करण्यात आलाय. दर निश्चिती करताना परिसरातील प्रत्यक्ष खरेदी विक्री व्यवहारांचाही आधार घेतला गेलाय. जमिनी व्यतिरिक्त विहीर, बोरवेल, घरं या सगळ्यांना मोबदला दिला जाणार आहे. 7 मे पासून पुरंदर विमानतळ हा प्रकल्पकरिता भूसंपादनाची प्रक्रिया चालू होणार आहेत. याच्याबद्दलची प्रक्रिया जी आहे ते बऱ्यापैकी संपलेली आहे. आता शेवटचा जे टप्पा आहे, लोकांच्या सोबत करारनामे करणे, शेतकऱ्यासोबत आणि पैशाचं वाटप करणे, हा प्रक्रिया 7 मे पासून चालू करणार आहोत. संमतीचे निवाडे 10 जूनपर्यंत राहतील. याच्यामध्ये एकरी जे रेट शासनाने फायनल केलेलं आहे ते 1,61,00,000 आहे. याच्यामध्ये याच्यासोबत इंटरेस्ट आहे 1,61,00,000 आहे. आणि याच्याशिवाय जे निगडीत घटक आहे त्याच्यामध्ये झाडं, विहीर यासाठी वेगळे पैसे शेतकऱ्यांना दिले जातील. तर पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचे दर कसे असणार आहेत आपण पाहूयात. 1 एकर करता 1,61,01,925 रुपये मोबदला मिळेल. सहमतीनं जमीन देणाऱ्यांना 10% परतावा मिळेल. कुटुंबातील एका व्यक्तीलाही नोकरी दिली जाईल. प्रत्येक शेतकऱ्याला साधारणपणे 2 कोटी जमा होणारच आहेत. विहिरी, बोरवेल, घरं, शेड, झाडं या सगळ्यांना दुप्पट रक्कम दिली जाईल. आंबा, चिंच, सीताफळ सारख्या फळझाडांसाठी बाजारभावाच्या दुप्पट रक्कम दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर 7 मे पासून पैसे वर्ग करायला सुरुवात होईल. ज्या दिवशी करारनामा त्याच दिवशी RTGS द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील. उर्वरित जमीन सक्तीनं भूसंपादित करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी एकूण 1,216 हेक्टर जमीन संपादित केली जाईल. 10 जून पर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल.